लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. एमडी ट्रकसह गावठी पिस्तूल जप्त, तिघांवर गुन्हा दाखल. लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. बातमी लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने LIC कॉलनी परिसरात कारवाई करत 78.78 ग्रॅम वजनाचे सुमारे 3,93,000 रुपयांचे MD मॅफेड्रोन ड्रग्ज, एक गावठी पिस्तूल, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 7,99,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी फरार असल्याचे समजते. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशाने व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. दिनांक 10 जुलै रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास LIC कॉलनीमधील एका घरात छापा टाकण्यात आला. यामध्ये गणेश अर्जुन शेंडगे वय 26 वर्ष राहणार LIC कॉलनी लातूर, रणजित तुकाराम जाधव वय 24 वर्ष राहणार दहिसर पूर्व मुंबई व एक आरोपी फरार आहे. या आरोपींनी स्वतःच्या घरात MD ड्रग्ज बाळगून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ड्रग्जचे वजन 78.78 ग्राम असून त्याचे बाजार मूल्य सुमारे 3,93,900 रुपये आहे. याशिवाय विविध कंपन्यांचे मोबाईल, रोख रक्कम आणि गावठी पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. या तिघांविरोधात विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 आरोपींना अटक झाली असून एकाचा शोध सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक टोके, सदानंद भुजबळ, उपनिरीक्षक राजाभाऊ खाडगे तसेच पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके, रियाज सौदागर, माधव बिलापट्टे, तुराब पठाण, मनोज खोसे, गोविंद भोसले, नवनाथ हासपे, नाना भोंग, मोहन सुरवसे, सचिन धारेकर, महादेव शिंदे, बंडू निटुरे व सचिन मुंडे यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.